आम्हाला सर्व काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक फार खुशी आणि अभिमानचा दिवस आहे। जरी बघितलं तर ह्या राज्याचे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ता श्री डी के शिवकुमार साहेबांचा आज शपथविधी आम्ही सर्वजण एक ऐतिहासिक क्षण आम्ही ते बघितलेला आहे आणि सर्वांचं जे काही खुशी आहे हे आम्ही चन्नम्मा सर्कलवरती सर्वजण एकत्र होऊन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता, बेळगावी लोकसभातील सर्व कार्यकर्ते आम्ही आज इथं साजरा करत आहे। खरोखर सांगायचं म्हटलं तर डी के शिवकुमार साहेबांवरती ईडी, सीबीआय, आयटी हे सर्व मिळून 2019 वरती मध्ये त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, परंतु आज पक्षनिष्ठ म्हणजे काय हे डी के शिवकुमार साहेबांच्या वरती जे हायकमांड आज केलेलं आहे ते दिसून येते आहे आणि आज सर्व पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहेत आणि येणाऱ्या दिवशी 2028 लाही सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये सन्मान्य डी के शिवकुमार साहेब, सतीश जारकिहोळी साहेब आणि श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेस सरकार कर्नाटक राज्यामध्ये हे आम्ही निवडून आणणार। बेळगावला डेव्हलपमेंट संदर्भात डी के शिवकुमार यांच्याकडे कोणत्या अपेक्षाने बघितलं? आता डी के शिवकुमार साहेब ज्या पद्धतीने आज मुख्यमंत्री आहेत, जर तुम्ही बघितला तर बेळगाव जिल्ह्याला ह्या 3 वर्षामध्ये एक मोठा फ्लायओव्हर येत आहे। म्हणजे काँग्रेस सरकारचे जे काही काम आहेत, जे काही योजना आहेत ते याच्यामध्ये फार मोठं काम म्हणजे हे आमचं एक फ्लायओव्हर 500 कोटी रुपयाचा एक फ्लायओव्हर बेळगाव ग्रामीण तालुक्यामध्ये, खास करून बेळगाव ग्रामीण मतदारसंघात 3 मोठे बांधारे, 1000 करोड रुपयाचे बांधारे। मला असा विश्वास आहे की येणाऱ्या ह्या 2 वर्षात या तिन्ही नेत्यांच्याकडून कमीत कमी 3 ते 4 कोटी 4,000 कोटी रुपयाचं अनुदान हे आमचा बेळगाव तालुक्यालाच मिळेल याचा मला विश्वास आहे।